हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. गावातील मंदिराच्या कार्यक्रमामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला होता आणि संध्याकाळी खास महिला वर्गांसाठी खेळ पैठणीचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता. तिथल्या बायका माझ्याकडे आल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. म्हटल्या, भाऊजी पैठणी काय म्हटल्या 400 महिन्यात थापून जाईल. मग म्हटलं काय बक्षीस लावूया. बहिणी म्हटल्या 60,000ची म्हस लावा. म्हस तुम्हाला सांगतो, पहिल्या नंबरला 60,000ची म्हैस लावली. युट्यूबला बघा. अरे म्हशीला पैठणी विसरली. मंजू कोके कालेश्वरी मंदिर जरा शिवाजी या महिन्याचा आवाज करावा. घ्या बरा वाटतोय बरा असं नमस्कार. 1 2 3 4 5 6 जवळ 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 यायचं. 1 2 3 4 आणि हा दुसऱ्या दिवशी ठरलेला अचानक प्लॅन. माझ्या ज्या 11वी-12वीच्या कॉलेज मैत्रिणी होत्या त्यांनी मला कॉल केला आणि आमच्याच एका वर्गातील मित्राची वास्तुशांती होती, तिथे जाण्याचा आग्रह केला. त्याही आता मला खूप दिवसानंतर भेटणार होत्या. मग मला प्लॅन रद्द करता आला नाही. मग आम्ही तिथे वास्तुशांतीसाठी खास गेलो. खूप वर्षानंतर आम्ही भेटलो होतो. राजगड ज्याची वास्तुशांती आहे त्याला सुद्धा कल्पना नव्हती की आम्ही तिथे येणार आहोत. गावी आता सर्वजण जमले होते तेव्हा असा प्लॅन झाला की कार्यक्रम आहे तर आपण कार्यक्रमामध्ये भेटू. आणि हे असे हॉलमध्ये कलशपूजन, होम, नवग्रह पूजन या सर्व विधी सुंदररित्या केल्या गेल्या होत्या. ह्या घराच्या मालकीनबाई आहेत. त्या मालकीला ताकद नाही झाले, दमलेली आहे मालकीनबाई. होय होय, सगळ्यांचे काढतो. हे दोघं मालक आणि मालकीनबाई आहेत, दोघं जण. आजच्या काळामध्ये गडे, कोट, किल्ले यांच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणारे सर्वांना बहुश्रुत आणि ज्ञात असलेले प्रतिष्ठान म्हणजे दुर्गवीर प्रतिष्ठान. आणि या प्रतिष्ठानामध्येच आमचा हा वर्गमित्र खूप वर्षापासून स्वतःच्या श्रमाचे योगदान देतो आणि त्याचेच हे फळ म्हणजे ही
भरपूर असे सन्मान चिन्हे, सन्मानपत्र. थांबा एकच मिनिट. याच्या घराची वास्तुशांती आहे. आम्ही ह्याला सरप्राईज दिला आहे. खास माझ्यासाठी पण सरप्राईज होते. अचानक प्लॅनिंग ठरला आणि आम्ही आज इथे आलेलो आहोत. छोटं पण स्वतःचं हक्काचं सुंदर घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि अत्यंत परिश्रमातून कठीण परिस्थितीतून उभारल्या गेलेला घराचा आनंद अवर्णनीय असतो. आहे नेसली स्टँड. थोडंसं इथं लस्सी वगैरे घेतली. इथे खूप छान लस्सी भेटते. आणि आता जाणार आहे गावी. हे इकडे बघा. चला बाय करा सगळ्यांनी. बाय बाय करा. बाय करा. बाय कर. आम्ही मैत्रिणी सगळ्या. आम्ही आता मैत्रिणी प्रत्येक जण आपापल्या आता सासरी जाणार आहे. मी इथंच थांबणार आहे. आजच भेटलो आम्ही. त्यामुळं थोडा वेळ भेटलो पण छान वाटतंय सोडून जायला. तिला तर जास्त नाही मला तर वाटायला लागले बाबा. आम्ही लास्ट इयरला खूप मजा केली होती. यावेळेला कोणाला जास्त वेळ नाहीये. तिचा मुलगा 10वीला, तिचा मुलगा 10वीला. त्याच्यामुळे ही धावती भेट झालेली आहे. छान भेट झाली पण खूप छान वाटलं. छान वाटलं. मस्त तर वाटलं. मग आणि संध्याकाळी इकडे पावसाला सुरुवात झाली. खूप पाऊस झाला हा. या मान्सूनपूर्व पावसाचा घरातील चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद घेतला. चला तर मग फ्रेंड्स, आजचा छोटासा सुंदर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट थ्रू नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि ब्लिसफुल लाईफ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.